ची डिझाईन बघून घ्या तुम्ही. आणि हा जो आहे पतंग हा जयपूर पतंग हा आहे. जयपुरी आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्या साईज वगैरे बघू शकता, खूप मोठा साईज आहे. याच्यात तुक्केवाला पर्याय आपण थोडीशी मॉडिफाईड मॉडिफाईड करायला हा. तर हा तुम्हाला फक्त 20 रुपयाला पडेल. याच्यात तुम्हाला साईज पण छान भेटेल आणि सोबत डिझाईन पण खूप सारे. ह्या थोड्याशा ट्रेंडिंग डिझाईन आहे. वरती गेल्यानंतर तर यावाले डिझाईन खूप छान दिसतात. कसं आहे नागपूर, आज आपण आलेलो आहोत नागपुरातील सगळ्यात मोठ्या आयकॉनिक काईट स्टोअर मध्ये. आणि आज आपण इथे बघणार आहोत कोणत्या कोणत्या पतंगी 2026 ला तुम्हाला उडवायसाठी किती रुपये प्राइस ने भेटणार आहे. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर मित्रो, हे आहे आपले समय दादा जे या आयकॉनिक काईट स्टोअरला चालवतात. तर समय दादा, तुमच्याकडे पतंगी किती रुपयापासून स्टार्ट होते? आपल्याकडे दादा आता तर नॉर्मल रेट आहे, जे काही आहे तुम्हाला दाखवतो. आणि हे जे पतंगी असते ते पूर्ण होलसेल रेट मध्ये असतो ना? होलसेल रिटेल दादा एकच प्राइस राहते. एकच प्राइस. शॉपवाले पण त्याच प्राइस मध्ये खरेदू शकतात आणि जे रिटेल वाले जे उडवणारे आहेत ते पण त्यांना पण तोच सेम प्राइस राहील. ओके. फक्त तुम्हाला एक तर 4, 8, 12चा पीस भेटेल, नाही तर मग हा सीधा जर 10चा सेट असेल तर पुरा 10चा पीसचा पुरा आपल्याला तुम्हाला हे घ्यावं लागेल. ठीक आहे. तर हा किती रुपयाचा आहे? हा दादा तुम्हाला पडेल 90 रुपयाचा. 90 रुपयाचा. तर मग एक पतंग किती रुपयाचा झाला? हे दादा मला नाही माहिती. अच्छा. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ते कितीच्या पडते. ओके. आम्हाला 7-8 रुपयाला पडते तर आम्ही तुम्हाला 9 रुपयाला देऊन आलो, म्हणजे 90 रुपयात पुरा हा सेट पडेल. ओके. तर हा हे 10च्या बंच आहे ना? हो. याच्यात डिझाईन अलग आहे, कलर अलग आहे, तुम्ही बघू शकता. ओके. हा चांदर आहे. त्यानंतर हा पण चांदर सोबत हा. ठीक आहे. बदाम शेप मध्ये आहे. ओके. त्यानंतर अजून कुठला तरी एक पतंग सांगा जो तो थोडासा याच्यापेक्षा थोडासा अपग्रेड असेल. ब्लॅक आहे. हा दादा याची साईज पण याची सगळ्यात पहिले साईज पण छान आहे. हो. ठीक आहे. ओके. हा मार्केटमध्ये घ्यायला जाऊन तुम्हाला 20-25 रुपयाचा पर पीस पडते. ओके. ठीक आहे. आता तुम्ही शॉपवाले असेल या उडवणारे असेल रिटेलवाले असेल त्यांच्यासाठी एकच प्राइस आहे. हा तुम्हाला 150 रुपयाचा पुरा सेट पडते. सेट पडेल. तर 10 पतंग याच्यात. ठीक आहे. ओके. याच्यात व्हाईट कलर आहे आणि एक ब्लॅक कलर. ब्लॅक कलर वाले थोडे कमी पीस आहे, माझ्याकडे 50-100 असेल. व्हाईट वाले खूप भेटून जाईल. व्हाईट वाले खूप भेटून जाईल. ओके. त्यानंतर थोडस अपग्रेड हा इकडे दिसत आहे अपग्रेड मध्ये. आणि हे पण आहे. तर हा कोणता आहे? हा वाला आता हा आज आलेला पीस आहे. आज आलेला आहे. ओके. नुकताच आलेला आहे. बघून का. ओके. साईज सेम आहे दादा. साईज सेम आहे. ओके. हलकासा मोठा आहे हा. साईज थोडा सेमच आहे. ओके. याच्यात डिझाईन खूप आहे, बघू शकता तुम्ही. ठीक. व्हाईट आहे, रेड आहे, खडा सब्बल जे काही म्हणत असेल. हा. किती रुपये? ऍक्च्युली आम्हाला नागपूरचे आता कसं एकच वर्ष झालं होतं, तर आम्हाला याच्याबद्दल काही नॉलेज नाही का हा दादा माझ्याकडे एवढ्याचा भेटते, दादा मी तेवढ्याचा आणतो. तर दादा तुला जिथून भेटते तिथून तू घेऊ शकते. परंतु हा जो आहे हा किती रुपयाचा भेटेल आपल्याला? हा दादा तुला मार्केटमध्ये घ्यायला गेशील तर तुला 40 रुपयाच्या खाली भेटणार नाही. पहिली गोष्ट तर याचा साईज बघ. ओके. हा. साईज खूप छान आहे. 50 रुपये सांगते, बहुत भावताव केलं तर 40 रुपये देते. आपल्याकडे भावताव नाही होत दादा, तर आपल्याकडे फिक्स रेट राहते. तर याचा फक्त 25 रुपीस पर पीस. 250 रुपयाचा हा पुरा बंच भेटेल. सेट भेटेल 10चा. ठीक आहे. तर पण खूप मोठा आहे, क्वालिटी पण A1 आहे. मी लोकल क्वालिटी मध्ये काम करत नाही. आणि याच्यात कलर पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ओके. त्यानंतर तो चौकडा दादा ऍक्च्युली आम्ही डिझाईन याच्यासाठी जास्त मागत नाही. आपल्याला कसं डायरेक्ट पूर्ण होलसेल वाला काम राहते म्हणून. नाही तर मग दादा याच्यात दुसरी डिझाईन दे, तिसरी डिझाईन दे, ते नाही. पूर्ण एकसारखं भेटेल तुम्हाला. जसं हा डब्बेदार आहे तर पूर्ण डब्बेदारच भेटेल. ठीक आहे. फक्त कलर थोडेसे. हा मार्केटमध्ये तुम्हाला 60 रुपये 70 रुपये पडते पर पीस. बोल झालं 50 रुपये पडते होलसेल रेट मध्ये. ठीक आहे. आपल्याकडं एकच रेट याचा फक्त 40 रुपयाचा. 40 रुपयाचा. ओके. हा पुरा 10 सेटचा बंच आहे, तर पुरा तुम्हाला 10 सेटचा बंच द्यायला लागेल. ओके. ठीक. हा 40 रुपयाचा पर पीस नुसार. त्याच्यानंतर येतो थोडस याच्यावर 40च्या पहिले आपण घेतली. हा बघा याच्यात जास्त डिझाईन नाही वाचली आमच्याकडे. ठीक आहे. साईज सेम आहे. हा. ठीक आहे. याची पण क्वालिटी A1 आहे. आता डिझाईन दाखवू नाही शकत मी, पण आता जे येते ते दाखवतो. तसा तो 40चा आहे दादा. हो. हा 35चा आहे. 35चा आहे. हा 35 रुपीजचा तुम्हाला. साईज सेमच वाटतंय. साईज सेमच आहे. थोडा मलाही थोडं साईजचं काही नॉलेज नाही, पण मी सांगू शकतो की साईज थोडा सेमच आहे. 19-20 असेल तर असेल, पण हा 35चा आहे, तो 40चा आहे. हा कारागीर अलग आहे, तो कारागीर अलग आहे. जसे पैसे द्याल तशा क्वालिटीचे तुम्हाला माल भेटेल.
आता एक आयटम याच्यापेक्षा थोडा म्हणजे सेम साईजचा आहे, हा थोडा महाग आहे दादा. ओके, ताव थोडासा वेगळा असेल. हा ताव, त्याची फिनिशिंग A1 आहे. ठीक आहे, मला सगळ्याचे म्हणजे सर्व प्रकारचे हे ठेवा लागेल. ओके, कलेक्शन. हा कलेक्शन. हा दादा जसा तो 40 रुपये याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. हो, ठीक आहे, तो 40 रुपये. हा थोडा छोटा असल्यामुळे याचा प्राइस थोडा हाय आहे. तर हा तुम्हाला पडेल 45 रुपीजला. 45 रुपीजच्या. 45 रुपयाला. ओके, त्याच्यात ताव पण छान मी जेवढे तिन्ही आयटम 4 आयटम दाखवले हे 60 रुपये रिटेल प्राइस मध्ये विकू शकतो. ओके, पण साठी पण तोच प्राइस आहे आणि विकणाऱ्यासाठी पण तोच प्राइस. आणि त्याच्यात कलर पण खूप सारे आहे. डिझाईन खूप आहे, कलर खूप आहे आणि याची फिनिशिंगच अलग आहे दादा. पहिली गोष्ट तर ठीक आहे, छान आहे तो. बघून घ्या. आणि कलर खूप सारे आहे याच्यात, तर खूप कलर अवेलेबल आहे. हे बघा, इतके सारे कलर्स अवेलेबल आहे. त्यानंतर हा पिवळ्या कलरचा. दादा हा एक भिंतीवर लागल्यावर तुम्ही स्वतःच म्हणाल दादा हा कितीचा पीस आहे. मी म्हणेन दादा 100 रुपयाचा एक पीस आहे. कारण की आम्ही पण याच्या पहिले विकलेला आहे पीस. तू म्हणशील हा दादा कितीचा पीस आहे, मी म्हणेन दादा 100 रुपयाचा एक पीस आहे. तू म्हणशील भाऊ 60 रुपयाचा दे, 70 रुपयाचा. आपल्याकडे एकच भाव राहते तो दादा फक्त 45 रुपीजचा सिंगल पीस. 45 रुपीज. ओके, हा 45 रुपीजला पडेल. याचे डिझाईन खूप आहे, बघू शकता तुम्ही. हा एक आहे, हा एक आहे. क्वालिटी A1 भेटेल दादा. आम्ही हा मागच्या वर्षी 60 रुपयाला एक पीस विकलाय. हो, एक टाइम होता शॉर्ट मार्केट होता तो 70 रुपयाचा एक पीस सुद्धा विकलेला आहे. हो, पण ऍक्च्युली कसं आता आपल्याला माहित पडलं तर आपण कमी मध्ये आणलं. जसा जसा माल खतम होत राहतो दादा त्याचे रेट वाढत जातात. नाही तर तुम्ही म्हणाल व्हिडिओ मध्ये काही दाखवलं आणि देत काही आहे ते तसं आपल्याकडे होत नाही. ठीक आहे. ओके, शेवटच्या टायमाला आम्ही जवळून शनी शुक्रवारी मग या सनबाग मग तिथून मागायला आणतो. मग त्या रेटमध्ये ज्या रेटमध्ये आम्हाला पडला त्याच्यावर 5 रुपये जास्त घेऊन आम्ही तो सेट केला. ओके, त्याच्यानंतर दादा जसं हा 45चा आहे, हा साईज मोठा आहे. हो, ओके, तर दादा हा 50चा आहे. याच्यात डिझाईन खूप आहे. ओके, याच्यात बघू शकता कलर. हा बघा, अजून एक ग्रीन कलर काढू आपण. खूप बापरे. हा 50 रुपीजचा सिंगल पीस मिळते. 50 रुपीजचा सिंगल पीस. हे तुम्ही 2-2 पीस पण घेऊ शकता कारण की हा माझ्याकडे खूप कमी स्टॉक आहे. खूप झाले 500 पतंग असेल तर असेल, त्याच्यातले 200 पतंग तर मी सेल आउट करून टाकले. आता 300 पतंग असेल. ओके, हे मी माझ्यासाठी उडवासाठी बोलवले होते. म्हटलं पहिल्यांदा उडवून बघीन, नंतर मी पुढच्या वर्षी तुम्ही अजून जास्त थोडंसं स्टॉक ठेवलाय. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा ढोल याला बोलता मटका होता. याला 2-2 चिठ्ठी लावली बेटा. एक इकडली चिठ्ठी. हा दादा हा पाहिजे साईज मार्केटमध्ये 60-70, तुमच्यासाठी 45, फक्त 45 रुपये. 45 रुपये. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही 50 रुपये रेट टाकला होता. हो, बरोबर आहे. आता कसं आमचं चॅनल पण डिलीट झालं. हो, त्याविरुद्ध आम्ही याचा रेट ड्रॉप केला. आज हा 45 रुपीजचा तुम्हाला सिंगल पीस. ठीक आहे. तर मित्रो, आयकॉनिक काइट स्टोअरचा जो चॅनल आहे तो तुम्ही नवीन सर्च करा. त्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक्स वगैरे देऊन देईन आणि त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तो एक नवीन चॅनल बनवलेला आहे कारण मागला जो चॅनल होता तो हॅक झाल्यामुळे तो डिलीट केला आहे डायरेक्टली. हाच पीस तुम्ही मार्केटमध्ये गेला त्यानंतर तुम्हाला 35 रुपये 40 रुपयाच्या खाली तर हा पीस मिळणार नाही. हो, बिलकुल. आणि तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता तुम्हाला माहित असेल. मलाही तुम्ही उडवत नाही. हो, रजत दादा तुम्ही उडवत नाही, पण तुम्हाला माहित असेल या पीसची काय डिमांड आहे आणि काय प्राइस. बरोबर. तिथे 35-30 रुपये चालू राहते. आपल्याकडे एकच भाव राहते तर त्याचा एक 25 रुपयाचा एक पीसचा 250 रुपयाचा तुम्हाला एक पुरा बंच भेटेल. ओके, 10 पीसचा बंच. फक्त याच्यात 4-8-12 नाही भेटेल दादा कारण की याचे स्टॉक आमच्याकडे कमी आहे. आम्ही 10-10च्या सेटचा. ओके, ठीक आहे. त्यानंतर थोडस त्याच्यानंतर आपण एक जयपुरी आयटम मध्ये येऊ दादा. हा बाहेरचा माल आहे ना, जेवढं पण आहे बाहेरच्या पतंग. ओके, हे आपण आता जेवण मी रिक्वायरमेंट नाही करत उडवण्यावाल्यासाठी, मी आताही सांगत आहे. नाही तर म्हणून दादा यार हे उडली नाही ना, हे अशीच चालली ना, ती तशीच चालली, तसं नको आला. ठीक आहे, कारण की मला याची थोडीशी क्वालिटी आवडली नाही. आपण डायरेक्ट म्हणतो त्यामुळे हा थोडासा याला ऍक्च्युली मला 25 रुपयालाच विकायचा आहे. ओके, ठीक आहे. कारण की 16, 17, 18 रुपये तर घरीच पडले. ठीक आहे, तर आपण याची मला थोडी क्वालिटी नाही आवडली म्हणून याचा एकच प्राइस ठेवलाय आपण ना, 20 रुपीजचा सिंगल पीस ठेवलाय. 20 रुपयाचा ना. ओके, आणि तुम्हाला याच्यावर एवढा मोठा पीस 20 रुपयात 20 रुपयाचा तर पीस नाही भेटणार मार्केटमध्ये.
याची डिझाईन बघून घ्या तुम्ही. आणि हा जो आहे पतंग हा जयपूर पतंग हा आहे. जयपुरी आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्या साईज वगैरे बघू शकता, तुक्केवाला खूप मोठा पण साईज आहे. हा, याच्यात तुक्केवाला पर्याय आपण थोडीशी मॉडिफाईड बॉडी करायला पेटल. त्याला. हा, तर हा तुम्हाला फक्त 20 रुपयाला पडेल. याच्यात तुम्हाला साईज पण छान भेटेल आणि सोबत डिझाईन पण खूप सारे आहे. ह्या थोड्याशा ट्रेंडिंग डिझाईन आहे. वरती गेल्यानंतर तर यावाले डिझाईन खूप छान दिसतात. ठीक आहे. त्यानंतर अजून त्याच्यानंतर मच्छी पतंग. मच्छी पतंग मध्ये हा मार्केटमध्ये दादा तुला 25 रुपयापासून स्टार्ट होते ना, याच्या एक रेट आखरीपर्यंत 30-35 रुपये जाते. हो, मी काही शॉपवाल्यांना बघितलंय की ती यांनी 40-40 रुपये त्याला सेल केली आहे. ठीक आहे. कारण की ती कमी क्वांटिटी नेतात म्हणून हो. ते त्यांच्याकडे हे नाही होत, तर ते 40-40 रुपये 40. नेतात. आपल्याकडे एकच रेट आहे दादा. याचा रेट आताच्या व्हिडिओ पर्यंत 16 रुपये होता. आज तुम्ही व्हिडिओ बनवण्याबद्दल याचा रेट 15 रुपये झाला. 15 रुपये फक्त. आणि पण घेईन 15 रुपयाच्या रेटनी भेटेल. तर मित्र हा बघा 15 रुपयात एवढ्या साईजच्या पतंग भेटा. खूप मोठा साईजच्या दादा पतंग. ऍक्च्युली कसं राहते, अगर हा माझा स्टॉक खतम झाला हा. एवढा उसरला, हा. कारण की मला त्याला शेवटीपर्यंत टेकवायचे आहे, तर त्याचे प्राइस थोडे वाढायचे 2-2 रुपये वाढायचे. ऍक्च्युली मला सगळ्याचे 2-2 रुपये वाढवायचे होते, कारण की मला 2-2 रुपये हर पतंग महाग पडली आहे. पण आता ते व्हिडिओ बनवताना काही समजून नाही आलं, तर आपण पुराणा जो रेट आहे तो ठेवलाय. तुम्ही लवकर या, कलेक्ट करू शकता. आता सध्या 2-3 दिवसानंतर आहे, कारण की अजून व्हेरायटी, खूप साऱ्या व्हेरायटी येणार आहेत. ओके. आणि पंजाबचा पण माल येणार आहे ना. पंजाबचा तर खूप ट्रेंडिंग वाला जो माल आहे ना, अरे बापरे, त्या पतंगी पाहून तर तुम्ही थक्का होऊन जा. हा किती मोठा पतंग आहे, बापरे, खूप मोठा साईज. 120 रुपयाच्या खाली भेटत नाही दादा. हो, बरोबर आहे. याची डिझाईन वगैरे तर खूप छान आहे. 120, गड्डा. 100, 100, 90, 80, खूप झालं 80 पर्यंत, 70 पर्यंत तुम्हाला भेटून जातं. आपल्याकडे एकच प्राइस भेटते दादा, तो 55 रुपयाचा एक पीस पडतो. 55 रुपयाला. आतापर्यंत होता 60, तुमच्यासाठी 55. ओके. तर हा 55 रुपयाला तुम्हाला भेटेल. यामध्ये तुम्हाला डिझाईन पण खूप साऱ्या भेटून जाईल. हे बघा, हा टोकदार, तो चौकडा बघितला तुम्ही, हा टोकदार आहे. ठीक आहे. याच्यात कलर पण येऊन जाईल. कमेंट मध्ये तुम्ही सांगू पण शकता, तुम्हाला अगर थोडं आमच्या लेवलनी समजायचं असेल, आमच्या ऍक्शननी, तर तुम्ही सांगू शकता की दादा हा थोडासा स्लो व्हिडिओ होत आहे म्हणून मजा नाही येऊन आली, तर आपण त्या लँग्वेज मध्ये तुम्ही सांगा, हैदराबादी लँग्वेज. पण एक गोष्ट, फालतूच्या कमेंट पाहिजे नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला नाही पटत आहे ना, तर बिलकुल बिंदास म्हणत आहे का नको या, काही टेन्शन नाही विकून आम्ही उडवून टाकू, काही करू, वाटून टाकू, पण काही टेन्शन. मागच्या वेळेस खूप बघितलं कमेंट वाले भेटता नाही, ही हमारी लँग्वेज. त्यानंतर हे दादा हे थोडासा साईज हलका 19-20 कमी असेल हा. ओके. ते आपल्याला समजत कोणते 52 आहे आणि कोणते 42. तर याचा प्राइस आहे दादा मार्केटमध्ये हा 60-70, तुमच्यासाठी फक्त 45 रुपीजचा सिंगल. 45 रुपीज. 45 रुपयाचा. रॉकेट. याच्या डिझाईन खूप आहे, तुम्ही बघू शकता. माल पण खूप कमी आहे. 45 रुपीज. 45 रुपीज. आणि हा मित्र बघा, ह्याची वाली साईज खूपच मोठा आहे. ठीक आहे. साईज तर छानच आहे. आणि आम्हाला हर अलग अलग कारागीर पासून पडलेला आहे, म्हणून जसं मला 40चा पडला, तुम्हाला 45, मला 35चा पडला, तुम्हाला 40. हो, ठीक आहे. ठीक. त्यानंतर हा सगळ्यात मोठा साईज आहे. नहीं तो तुम बोलोगे भैया हमारे तरफ आके देखो, वही पीस तुमको 20 का देता, तो बेटा तू वहां से ले, फालतू की बातें क्यों कर रहा, और तेरे को जहां से मिल रहा होगा तो मेरे को फोन कर ले, मैं भी ले लेता. बराबर. 20 का मिल रहा तो मैं 25 का बेचूंगा, है की नहीं. दादा देख पहा, हा सगळ्यात मोठा, हा सगळ्यात मोठा पीस आहे. याच्यापेक्षा एक मोठा पीस येणार आहे. याचा प्राइस आखरी हाय होणार आहे 65 रुपीज. आता आपल्याकडे तो पीस अवेलेबल आहे नाही, म्हणून याचा प्राइस आपण ठेवलाय ओनली 60 रुपीज. 60 रुपयाला. याला 60 रुपयाला काढायचा आहे. जेव्हा तो येईल तेव्हा तो 60 होऊन जाईल आणि हा 65 होऊन जाईल. आता कोणी पण या, फक्त आणि फक्त 60 रुपयाला. ओके. याच्यात कलर पण आहे आणि याच्यात ब्लॅक कलर पण भेटून जाईल. पण खूप छान आहे. याची क्वालिटी दादा थोडी हेवी आहे, कारण की हा घरी घ्यायला 55-58 रुपये पडते घरापर्यंत यायला. 65 रुपीज नाही विकून तर काही हेच नाही. तर म्हणून तुम्हाला क्लिअर करून दिलं की दादा ज्या रेटमध्ये आहे त्या रेटमध्ये भेटून जाईल. आता ते शॉपवाले पण उचलू शकते या उडवणेवाला. फक्त तुम्हाला बंच घ्यायचा. जसं हा 6चा बंच आहे तर तुम्हाला दादा 6 घ्यायच लागेल. नाही तर दादा मग मी 2 घेतो ना, तर मग त्याचा रेट अलग राहील. ओके. मी सीधं सांगत आहे, कारण की कसं मी आता सपोज दुसरा एक कस्टमर आला, त्यांनी म्हटलं दादा मला 2 पाहिजे, तर दादा मग तुला 70 रुपयाचे एक पीस पडेल. मार्केटमध्ये तर 100 रुपये चालू आहे ना, तर तू 70 रुपये दे, 5 रुपये प्लस दे.
तर कसं त्याचं पण नुकसान नको दादा, तू एक सीधा सेटच घे ना पूर्ण, हो. आहे की नाही. हे 100-100ची जे लोक 100 पतंगा घेते ना, हे त्यांच्यासाठी तो रेट आहे. हो पण तुम्हाला जर 4 पीस नाही घेऊ शकत तर मग पैसे तुम्हाला वाढत भेटेल. त्यानंतर आता शेवटचा एक आयटम, एक शेवटचा आयटम आहे, नाही अजून एक आयटम एक आयटम आहे, हा नागिन आयटम आहे. ओके, हा दादा पहा, हा. हा मागच्या वेळेस सगळ्यात जास्त सेलिंग मला पतंग होता. हो, तर याचा प्राइस दादा 35 रुपीज आहे. ओनली 35 रुपये. 35 रुपीज. अरे बापरे. आणि याच्या साईज तर खूप 40 मोठा आहे वाला समजा. विमा, 50 वाला विमा, या साईजचा पतंग आहे 35 रुपीज. बापरे, बघा ऍक्च्युली साईज सेम आहे. 35 रुपीज. ओनली 35 रुपये. तुम्हाला तो महाग वाटत आहे त्याला स्किप करा, डायरेक्ट कलरफुल घेऊन जा. 35 रुपीज. आणि याच्यात तुम्हाला कलर पण खूप सारे भेटून मी जाईल. याची हे सांगतो का दादा, या उडण नाही उडण ते तुमची जबाबदारी. जबाबदारी. पतंग आहे सगळ्या उडण्यासाठीच्या, आपल्याला कशी पाहिजे आपल्या इशारावर चालणार. हा, जिथं तो पण पडलं येणार आहे, तो पण कलेक्शन येणार आहे, त्याची वाट बघू आपण आता. टुर्नामेंट काय. टुर्नामेंट काय दादा, ही काईट आहे, हा, याला स्नेक काईट म्हणतात. स्नेक काईट. मागच्या वेळेस मी स्वतःनी 70 रुपयाला विकत घेतली होती आणि हा. उडून बघितली, मला छान वाटली, मी हा. विकायला आणली. आपण बल्क मध्ये घेतल्यामुळे आपल्याला कमी पडली. आजचा प्राइस 45 रुपीज. 45 रुपीज ओनली. मी 70 मध्ये ट्राय केली, तुम्ही 45 मध्ये ट्राय करा. हो, अजून काय छान. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करतो. तर मित्र, हे होतं आपलं आयकॉनिक काईट स्टोअरचा व्हिडिओ. आणि इथे बघा तुम्हाला हे ब्राझील काइट्स वगैरे दिसत आहे. ठीक आहे, यानंतर अजून खूप सारे काइट्स येणार आहे यामध्ये. आयकॉनिक काइट स्टोअरच्या कलेक्शन मध्ये खूप येईल. म्हटलं तर तुम्ही हा विचार करा की इथे पंजाब आयटम जो येणार आहे तो तर खूप जास्त ट्रेंडिंगवर राहील. कारण नागपूरमध्ये तो आयटम तुम्हाला कुठेच नाही भेटणार, फक्त आणि फक्त आयकॉनिक काइट स्टोअर मध्येच भेटणार. तर तुम्ही या आयकॉनिक काइट स्टोअरला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही आणि समज दादाच्या एकच म्हणणं आहे, फालतू कमेंटवाले नको पाहिजे. तर ठीक आहे, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटू या नवीन ब्लॉग मध्ये. बाय, टेक केअर.